प्रभु भोज सिर्फ एक परंपरा नहीं, बल्कि प्रभु यीशु के बलिदान को स्मरण करने का समय है। प्रभु यीशु ने रोटी लेकर कहा, यह मेरी देह है, और फिर कटोरा लेकर कहा, यह मेरे लहू में नई वाचा है। जब कभी पियो तो मेरे स्मरण के लिए यही किया करो। प्रभु भोज एक घोषणा है कि हमारा उद्धार केवल मसीह यीशु के क्रूस के कारण है। उनका टूटा हुआ शरीर और बहाया गया लहू हमें नया अनंत जीवन देता है। इससे पहले कि आप प्रभु भोज में भाग लें, पहले अपने हृदय की जांच करें और विश्वास के साथ इस पवित्र सहभागिता में भाग लें, क्योंकि ये प्रभु भोज है। This morning as we think about communion, आणि या सकाळी ज्यावेळेस आपण प्रभू भोजनाविषयी मनन करीत आहोत, let's turn to Psalm 55, स्तोत्रसंहिता 55 आपण यावेळेस उघडणार आहोत and we will look at verses 12 to 23. आणि वचन 12 ते वचन 23 आपण यावेळेस पाहणार आहोत. स्तोत्रसंहिता 55 वचन 12 ते वचन 23. कारण ज्याने माझी निंदा केली तो काही माझा वैरी नव्हता, असता तर मी ते सहन केले असते. माझ्या पुढे ज्याने तोरा मिरविला तो काही माझा शत्रू नव्हता, असता तर मी त्याच्यापासून लपून राहिलो असतो. पण तो तूच माझ्या बरोबरीचा माणूस, माझा सोबती व माझा सलगीचा मित्र होतास. आपण एकमेकांशी गोड गोड गोष्टी बोलत असू, देवाच्या घरी मेळ्याबरोबर जात असू. त्यास अकस्मात मरण येऊ, ते जिवंतच अधोलोकी उतरोत. त्यांच्या घरात व अंतर्यामात दुष्टाई आहे. मी तर देवाचा धावा करीन आणि परमेश्वर मला तारील. संध्याकाळी, सकाळी व दुपारी मी काकुळतीने आपले गाऱ्हाणे करीन आणि तो माझी वाणी ऐकेल. माझ्यावर हल्ला करणाऱ्यांपासून त्याने माझा जीव सोडविला आणि सुरक्षित ठेविला आहे. माझ्याशी कलह करणारे तर पुष्कळ होते. देव ऐकेल व त्यांचे पारिपत्य करील. तोच अनादिकालापासून राजासना रूढ आहे, कारण त्यांची वृत्ती पालटत नाही आणि ते देवाला भीत नाहीत. त्याच्याशी जे सलोख्याने होते त्यांच्यावर त्याने आपला हात उगारिला. त्याने आपला करार मोडिला. त्याच्या तोंडचे शब्द लोण्यासारखे मृदू होते, पण त्याचे हृदय युद्धप्रिय होते. त्याचे शब्द तेलापेक्षा बुळबुळीत पण नागव्या तलवारीसारखे होते. तू आपला भार परमेश्वरावर टाक, म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल. नीतिमानाला तो कधीही ढळू देणार नाही. हे देवा, तू त्यांच्या गर्तेच्या तोंडात लोटून देशील. खुनी व कपटी मनुष्य अर्धे आयुष्यही जगणार नाहीत. मी तर तुझ्यावर भाव ठेवीन. I titled this message Overwhelmed by Life. आणि आजच्या संदेशाला मी अशा प्रकारे शीर्षक दिलेलं आहे, आपल्या जीवनाद्वारे भारदस्त होऊन जाणे. You know, yesterday I visited D-Mart. आणि डीमार्टला काल मी भेट दिली. It's been a while since I went to D-Mart. आणि डीमार्टला आता जाऊन मला पुष्कळसा वेळ होऊन गेलेला होता. Some of you would say that's the wrong day on a Saturday to go to D-Mart. आणि मग काही लोक असे म्हणतील की शनिवार हा बरोबर योग्य दिवस नाहीये की त्या दिवशी आपण डीमार्टला गेलं पाहिजे. You could not move at all. आणि तुम्ही आपल्या जागेवरून जर तुम्ही डीमार्टला गेले तर हलू पण शकत नाहीत. What should have taken 5 minutes took an hour. आणि मग आता 5 मिनिटाच्या कामासाठी तुम्हाला 1 तास 2 तास पण लागू शकतात. You could look on people's faces, they're just overwhelmed by life. आणि मग काय होतं की आता आपण ज्यावेळेस लोकांकडे बघतो, त्यांच्या चेहऱ्याकडे बघतो, तर ते अतिशय भारावून गेलेले, कोणीतरी त्यांच्यावर दबाव टाकलेला आहे असं आपल्याला वाटतं. See, music has a way of capturing emotions that we cannot express in any other form. आणि जर आपण कोणत्या प्रकारचं संगीत ऐकत असू तर त्यामुळे आपल्याला थोडं काळ का होईना अंतःकरणाला शांतता प्राप्त होते आणि आपण पाहतो की अशा प्रकारचं कोणतंही स्वरूप आपल्याला लाभणार नाही. Sometimes I'm listening to the radio and a song will come on and it's like, oh yeah, I remember that song. आणि मग आपण काय होतं, रेडिओ आपण चालू करतो, त्या ठिकाणामध्ये जर कोणतं गाणं लागलं तर आपल्याला आनंद होतो आणि आपण म्हणतो की होय, मला ते गाणं चांगल्या प्रकारे आठवतं. And maybe some of you sing in your shower, you know, songs that give you joy. आणि त्याच प्रकारे आपण आंघोळ करत असताना अशा प्रकारचं गीत आपण गाऊ लागतो, ज्या गाण्यामुळे, गीतामुळे आपल्याला हर्ष प्राप्त होतो. Songs, they express those words that draw emotions from us. आणि मग काय होतं, अशा प्रकारचे गीत गायल्याने, अशा प्रकारचं संगीत ऐकल्याने आपण आपल्या जे भावना आणि संवेदना असतो त्याच्या जवळ येऊ लागतो. And the book of Psalms is like God's top hits. आणि आपण पाहतो की आता स्तोत्रसंहिता हे अशा प्रकारचं पुस्तक आहे, ते अशा प्रकारे लिहिण्यात आलेलं आहे की ते पूर्ण गाण्यांचा एक संचय आहे. In early years,
the Psalms were not read, they were actually sung. आणि आपण पाहतो की जुन्या काळामध्ये स्तोत्रसहिता हे जे पुस्तक आहे ज्या प्रकारे आपण वाचत आहोत ते वाचत नव्हते, पण ते खरं पाहिलं तर गीत गात असायचे. Some people become famous for their actions, and some people become infamous for their actions. आणि आपण पाहतो की आता काही लोक आहेत त्यांनी काही कृती केली आणि म्हणून ते अतिशय लोकप्रिय झाले, पण काही लोक असे पण होते की त्यांनी ज्या कृती केलेल्या होत्या त्यामुळे त्यांची लोकप्रियता कमी झाली. Jesus Christ became famous. येशू ख्रिस्त जो आहे तो अतिशय लोकप्रिय झाला. Judas Iscariot becomes infamous. पण आपण पाहतो जो यहूदा इस्कारियोत आहे त्याची लोकप्रियता पूर्णपणे कमी होऊन गेली. But many of us have seen and experienced the devastation from stress and betrayal. पण आपण ज्यावेळेस पाहतो की आपण ज्या अनुभवातून जात असतो, आपल्यावर जो ताणतणाव येत असतो आणि त्याच प्रकारे ज्या आपल्यावर फसवणूक येत असते, You have felt the rejection and pain of being stabbed in the back by a friend. आणि जर एखादा मित्र तुमचा सख्खा असेल, त्या सख्ख्या मित्राने जर तुमच्या पाठीवर खंजीर खुपसला तर आपल्याला खरोखर त्यावर ताणतणाव होतो आणि आपल्याला असं वाटतं की आपण पूर्णपणे धिक्कारलेले आहोत, फसवलेले आहोत. Many times people think pastors have the best job. आणि मग कित्येक लोकांना पण अशा प्रकारे असं वाटतं की जे पास्टर आहेत, पाळक लोक आहेत, त्यांना अशा अनुभवातून जावं लागतं. In the US, a kid will come running to my office. आणि माझ्या कार्यालयामध्ये काय होतं, एक लहान लेकरू असतं, माझ्या ते ऑफिसमध्ये धावत येतं. He said, Pastor, what do you do? आणि मग ते मला असं विचारतं की पास्टर तुम्ही काय करत आहात. I said, what do you think I do? आणि मग मी त्यांना असं विचारतो की तुला काय वाटतं मी काय करत आहे. Well, my mom said, you probably listen to Christian music all day and read God's word all day and you have no problems. आणि मग आता माझ्या आईने मला असं सांगितलेलं आहे की संपूर्ण दिवसभर तुम्ही जे शुभवर्तमानाची गाणी आहेत तेच ऐकत असाल, पवित्र शास्त्रामधून अभ्यास करत असाल आणि त्याविषयी तुम्हाला काही समस्या पण नाहीये. Well, you see, that's not true. पण तसं पाहिलं तर ती काही खरी गोष्ट नाहीये. The things that they don't prepare you in Bible college and seminaries is that you and I need to get prepared to get hurt. आणि मग आता आपल्याला कोणत्याही सेमिनारीमध्ये, परिषदेमध्ये आणि बायबल कॉलेजच्या महाविद्यालयामध्ये ही गोष्ट सांगण्यात येत नाही, शिकवण्यात येत नाही. जर आपल्याला वेदना त्रास झाला तर काय करायचं. Pastors and their families get hurt the most. आणि पाळक आणि त्यांचं कुटुंब जे आहे त्यांना सर्वात जास्त वेदनांना सामोरं जावं लागतं. And you say, how? आणि मग तुम्ही विचाराल हे कसं काय बरं. Because people will talk about the pastor behind his back. कारण का तर जे पाळक आहेत त्यांच्या पाठीमागे लोक त्यांच्याविषयी बोलत असतात. They would talk about the wife or their children or their preaching or whatever else. आणि मग ते पाळकाविषयी, त्यांच्या पत्नीविषयी, त्यांच्या लेकरांविषयी, त्यांच्या उपदेशाविषयी, कोणत्याही गोष्टीविषयी ते बोलत असतात. Or they will talk about the pastor in a way where they don't respect him as a man of God. आणि त्याच प्रकारे ते पाळकांविषयी अशा प्रकारे बोलत असतात की देवाचा सेवक म्हणून ते त्याचा मान सन्मान ठेवत नाहीत. The point is, we are all human beings. पण मुद्दा असा आहे की आपण सर्वजण एक मानवी प्राणी आहोत. And just like you, when I hear somebody saying things about me that are not true, it's hurtful. आणि म्हणून तुमच्याप्रमाणे ज्यावेळेस मी देखील अशा गोष्टी ऐकतो की ज्या गोष्टी खऱ्या नाहीयेत, मला देखील वेदना आणि त्रास होतो. See, we pastors know many things about many people. आणि आम्ही एक पाळक म्हणून पुष्कळ लोकांविषयी आम्हाला पुष्कळशा गोष्टी ठाऊक असतात. In 25 years of counseling, आता 25 वर्ष ज्यावेळेस मी सल्ला मसलत या सेवेमध्ये आहे, I know so many things about so many people. इतक्या लोकांविषयी मला पुष्कळशा गोष्टी ठाऊक आहेत. But they have never left the room in which we talk those things. पण त्या ठिकाणामधून आणि त्या खोलीमधून त्यांनी ते खोली कधीही सोडली नाही जोपर्यंत आम्ही त्या गोष्टींवर चर्चा केली नाही. I never discussed that in my family, with my wife, with my children, or joked about them. आणि त्याच प्रकारे त्या लोकांनी आता ज्या सर्व गोष्टी त्यांच्या वैयक्तिक मला सांगितल्या त्याविषयी कधीही मी माझ्या पत्नीबरोबर, लेकरांबरोबर, कुटुंबामध्ये बोललो नाही आणि त्यांच्याविषयी कधी मी विनोद आणि गंमत पण केली नाही. In 25 years, I've never been accused of sharing something that was confidential. आणि 25 वर्षामध्ये मला कधीही कोणीही असा दोषारोप लावला नाही की मी तुम्हाला अशा प्रकारे वैयक्तिक गोष्ट सांगितली आणि तुम्ही ती दुसऱ्यांना जाऊन सांगितली. Many times we come across people that suddenly they are not there. आणि आपण कधी कधी अशा लोकांच्या संपर्कामध्ये येत असतो, अगोदर ते लोक असतात आणि अचानक ते लोक अदृश्य होऊन जातात. And then somebody from the care ministry would call them and find out that they've left the church. आणि मग आता काय होतं की काही दिवसांनी मग जे आपण आत्ताच काळजी घेण्याची सेवा आहे त्यामधून कोणीतरी त्यांना फोन कॉल करतो आणि ते मग सभासद म्हणतात की आम्ही तुमची मंडळी सोडलेली आहे. And nobody knew. आणि कोणाला माहितच नाहीये Nobody knew why they left. ते कांनी का बरं मंडळी सोडली कोणालाच ठाऊक नाही. And they won't give you the good reason of why. आणि त्यांनी मंडळी का सोडली त्याचं खरं कारण पण ते तुम्हाला सांगत नाहीत. Now here's what's happened. The pastor, आणि मग काय होत असतं की या ठिकाणामध्ये हे पाळक आहेत,
He thinks they left because of him. आणि मग त्यांना असं वाटतं की त्या पाळकांमुळे त्यांनी त्यांचं चर्च मंडळी सोडून गेले आहेत. And then you get hurt. आणि मग तुम्हाला फार वेदना होतात. And there's pain. आणि मग ते पाळकांना फार दुःख होतं. And the rejection sometimes is undescribable. आणि त्याच प्रकारे जो धिक्कार आणि नकार त्या पाळकांना प्राप्त होतो त्याचं वर्णन पण करता येत नाही. Because you thought that you loved these people and these people loved you and now they leave, they don't even tell you. कारण तुम्हाला काय वाटतं की आता पाळक म्हणून तुम्ही तुमच्या सभासदांवर प्रेम करता, सभासद पण तुमच्यावर प्रेम करतात, पण अचानक काही वेळाने ते मंडळी सोडून जातात आणि तुम्हाला त्याविषयी काहीच कळत नाही. And you expect something like that from someone maybe that hates you. आणि मग तुम्हाला त्याविषयी असं देखील आढळेल की तो जो सभासद आहे त्यांच्यापैकी कोणीतरी तुमचा द्वेष करतं. But not from somebody that you trusted and you loved and thought they loved you. आणि मग ते असे नाहीत की ज्यांना तुम्हाला असं वाटत आहे की मी त्यांच्यावर प्रीती केलेली आहे, मी त्यांच्यावर खरी असं क्षमाशीलता दाखविलेली आहे. Many times on Monday mornings, that's why pastors resign. आणि म्हणूनच काय होतं की प्रत्येक सोमवारी, कोणताही तो सोमवार असेल, जे पाळक आहेत ते आपल्या पदाचा राजीनामा देतात. In the United States, अमेरिकेमध्ये काय होत असतं, 1,500 pastors are resigning every month. प्रत्येक महिन्याला 1500 जे पाळक आहेत ते आपल्या पदाचा राजीनामा देत आहेत. And they're not resigning because of personal problems, काहीतरी वैयक्तिक त्यांचं कारण आहे आणि म्हणून ते राजीनामा देत आहेत असं नाही. but they're resigning because of the hurt and the pain from their own congregation. पण त्यांच्या स्वतःच्याच मंडळीमधून त्यांना जे दुःख होत आहे, वेदना होत आहे, त्याच्यामुळे ते राजीनामा देत आहेत. It's kind of sad. आणि ती खरोखर दुःखदायक गोष्ट आहे. And people that have gone through that, आणि जे सर्व लोक या परिस्थितीमधून गेलेले आहेत, pastors that have gone through that, जे सर्व पाळक वर्ग या परिस्थितीमधून गेलेले आहेत, they will not invest in any close relationships because they're afraid to get hurt. आणि ते आता कोणत्याही जवळच्या नातेसंबंधामध्ये गुंतवणूक करणार नाही, वेळ घालविणार नाहीत. कारण का, तर त्यांना आता ते वेदना आणि दुःख झालेलं आहे. And that's true about you. आणि तुमच्याविषयी देखील ते तितकंच खरं आहे. You're not going to invest deeply into people because you don't know how they're going to hurt you. आणि आता ते जे लोक आहेत ते तुम्हाला कशा प्रकारे दुःख आणि वेदना पोहोचवणार आहेत, आणि त्याच कारणामुळे तुम्ही त्यांच्या बरोबर वेळ पण घालवणार नाही, गुंतवणूक पण करणार नाही. This particular psalm is written by David, आणि हे जे विशिष्ट स्तोत्र आपण पाहतो ते दाविदाने लिहिलेलं आहे. who's gone through a storm of life. आणि तो आपल्या जीवनामध्ये अतिशय मोठ्या वादळातून जात आहे. This storm is bigger than what he faced with Bathsheba. आणि बत्शेबा बरोबर जे त्याने सहन केलेलं होतं त्याच्यापेक्षा कितीतरी मोठ्या पटीचं हे वादळ आहे. His world has fallen apart. आणि त्याचे जे शब्द आहेत ते आता पूर्णपणे विभक्त होऊन पडलेले आहेत. Remember, this is the guy that took the stone and killed Goliath. आणि आपण पाहतो की दावीद आता हा तोच व्यक्ती आहे ज्याने ते धोंडे घेतलेले होते आणि त्या गल्ल्याथाला त्याने मारून टाकलेलं होतं. But he had been stabbed in the back by a friend. पण आपण पाहतो की त्याच्या मित्राद्वारेच त्याच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला गेलेला आहे. And as you read this psalm, जसं आपण हे स्तोत्र वाचतो, you begin to feel David's emotion. आणि तुम्हाला आता पाहायला मिळत आहे की दावीद कोणत्या संवेदनेमधून जात आहे. If you could register his stress, it would be beyond the chart. आणि जर तुम्ही अशा प्रकारचे नोंदणी करून एक एक गोष्टी लिहू लागला की त्याला कोणत्या वेदना झालेल्या आहेत, ते अपरिमित आणि असीमित अशा गोष्टी आहेत. He was depressed. तो पूर्णपणे निराश झालेला होता. I don't think he could have gone any lower than he was. आणि मला कधी असं वाटत नाही की आपल्या जीवनामध्ये तो इतका खालीच्या पातळीला गेलेला असेल. The betrayal had overwhelmed him. आणि त्याला काय झालेलं आहे की लोकांनी त्याची मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक केलेली आहे. So if there's one thing I want you to learn today, आणि म्हणून माझी अशी इच्छा आहे की एक गोष्ट तुम्ही आजच्या सकाळी शिकावी, is when your world falls apart, की ज्या कोणत्या वेळेस तुमचं जे जग आहे ते पूर्णपणे विभक्त होऊन जातं आणि फाटून जातं, you're either going to choose a prison of bitterness, एक तर तुम्ही असा बंदिवास निवडता की जो पूर्णपणे कटुत्वाने भरलेला आहे, or you're going to choose the path of healing. किंवा मग तुम्ही अशा प्रकारचा मार्ग निवडता की ज्या मार्गामध्ये तुम्हाला आरोग्य प्राप्त होतं. This is true about each one of us. आपल्यापैकी जो इथं हजर असलेला प्रत्येक व्यक्ती बरोबर तेवढंच खरं आहे. And whenever you read Psalms, आणि ज्या कोणत्या वेळेस आपण स्तोत्र संहिता वाचतो, you need to read the historical context. आणि आपल्याला त्याविषयी जी ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगितलेली आहे ती लक्षात घ्यायला पाहिजे. And 2 Samuel chapter 15 आणि दुसरे शमूएल 15व्या अध्यायामध्ये through 2 Samuel chapter 17, ते दुसरे शमूएल 17व्या अध्यायापर्यंत, if you want to write this down जर तुम्हाला लिहून घ्यायचं असेल to read this afternoon, तुम्ही या दुपारी घरी जाऊन वाचू शकता. it gives you the framework or perspective where you begin to see this thing in high definition. आणि या ठिकाणामध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी चाललेल्या आहेत ते तुम्हाला फार मोठ्या प्रमाणामध्ये स्पष्ट होऊन जाईल. David is at the
peak of his power. आणि आता जो दावीद राजा या ठिकाणामध्ये सांगण्यात आलेल्या प्रमाणे आपलं जे सामर्थ्य आहे, शक्ती आहे, बलवान आहे, अतिशय मोठ्या शिखरावर पोहोचलेला आहे. He was the most powerful king in the world. He was the most prosperous king in the world. There was peace all over his kingdom, and the nation was just growing. Everybody wanted to be with David. आणि आता जगामध्ये सर्वात सामर्थ्यशाली राजा, वृद्धिंगत झालेला राजा आणि प्रगतिशील झालेला राजा आणि भरभराट पावलेला राजा म्हणून त्याला दाविदाला ओळखण्यात येत आहे. प्रत्येक व्यक्तीला दाविदाबरोबर राहायचं आहे आणि सर्व राष्ट्रामध्ये आता शांती प्रस्थापित झालेली आहे. David is a legend, wealthy, strong, and then out of nowhere he gets blindsided. आणि मग आता काय होतं, दावीद जो आहे तो पूर्णपणे एक नायकासारखा झालेला आहे, सामर्थ्यशाली झालेला आहे, एक शांतीपूर्ण झालेला आहे, लोक त्याला ओळखत आहेत. पण अचानक कोठूनही त्याने अपेक्षा केली नाही, त्याला आता एक अशी झापड प्राप्त झालेली आहे की तो आता अंध झालेला आहे. Saints, learn this. संतगणांनो, हे आपण शिकूयात. The seeds of failure, आणि अशा प्रकारचे अपयशाचे जे बीज आहेत, more often than not, आणि आपण पाहतो की याच्यापेक्षा जास्त कोणतीही गोष्ट नसेल, they are sown during the times of success. आणि यशाच्या वेळेसच त्या बीजाची पेरणी केली जात असते. Because when things are going well, कारण काय होत असतं, ज्यावेळेस गोष्टी चांगल्या चालू असतात we go on cruise control. आणि आपण काय होत असतं की आपण त्यावरचं नियंत्रण गमावत बसू लागतो. We don't pray as we should. आणि त्यावेळेस काय होतं, ज्या प्रकारे प्रार्थना केली पाहिजे आपण तशी प्रार्थना करत नाही. We don't read the word of God as we should. ज्या प्रकारे पवित्र शास्त्र वाचलं पाहिजे त्या प्रकारे आपण पवित्र शास्त्र वाचत नाही. We don't fellowship as we should. ज्या प्रकारे सहभागिता घेतली पाहिजे त्या प्रकारे सहभागिता घेत नाही. We are not sacrificial and care for others. आणि त्याच प्रकारे इतरांप्रती आपण त्यागाची भावना, इतरांप्रती त्याच प्रकारे आपण प्रेमाची भावना बाळगत नाही. We get lazy. आपण आळशी होऊन जातो We get entitled. आणि आपण पूर्णपणे स्वतःच गोष्टीकडे बघू And लागतो. you let your defenses down. आणि काय होतं की मग आपली जी सुरक्षा पद्धत आहे ती आपली पूर्णपणे खाली निघून जाते. David, for all of his greatness, आणि दावीद जो आपल्या महानतेसाठी ओळखला जातो, David wasn't the best dad. आणि आपण पाहतो की दावीद जो आहे तो सगळ्यात उत्तमातला उत्तम पिता नव्हता. He did not handle the situation with Tamar too well. आणि त्याच प्रकारे तामार जी आहे तिच्याप्रती तिने योग्य प्रकारे दाविदाने निर्णय घेतलेला नाही. Absalom, his son is arrogant and prideful. आणि त्याच प्रकारे दाविदाचा एक मुलगा अबशालोम होता, तो देखील अतिशय गर्वाने, अभिमानाने आणि बढाईखोराने भरलेला होता. And he went against his father and orchestrated a group to overthrow him. आणि आपण पाहतो की स्वतःचा मुलगा अबशालोमच तो दाविदाच्या विरुद्ध गेला. सर्व सैन्याला त्याने चिथावलं की आता दाविद राजाला मारून टाकलं पाहिजे. Absalom, right under David's nose, was working to create an army to overthrow David. आणि आपण पाहतो की दाविदाच्या नाकाखालीच त्याचा मुलगा अबशालोम असं कार्य करीत होता, सैन्याला तो चिथावणी देत होता आणि सर्व सैन्याला दाविद राजाच्या विरुद्ध भडकावत होता. There was a man named Ahithophel, David's closest confident friend, आणि अहितोफेल म्हटलेला दाविदाचा सगळ्यात महत्वाचा जवळचा पण एक मित्र होता. and he was playing both sides. आणि तो आपण पाहतो की दोन्ही बाजूने दाविदाबरोबर खेळ खेळत होता. He showed that he was aligned with David and also aligned with Absalom. आणि तो जो व्यक्ती म्हटलेला आहे तो दाविदाबरोबर देखील मैत्रीचं नाटक करत होता, अबशालोम बरोबर देखील तो मैत्रीमध्ये होता. By the time David realizes what's going on, आणि आता जोपर्यंत दाविदाला समजलं नाही की त्याच्या नाकाच्या समोर नेमकं काय बरं चाललेलं आहे, David realizes that Absalom has already been installed as a king in Hebron. आणि आता हेब्रोन या ठिकाणामध्ये अगोदरच अबशालोमाला राजा म्हणून राज्याभिषेक करण्यात आलेला आहे हे आता दाविदाला कळून चुकतं. And not only that news comes to him, he also gets the news that Absalom with an army is on his way to kill David. आणि त्याला फक्त एवढीच बातमी मिळत नाही, पण त्याला पुढची पण बातमी अशा प्रकारे मिळते, त्याचाच पुत्र अबशालोम जो आहे तो आता सर्व सैन्य घेऊन दाविदाच्या विरुद्धामध्ये उभा राहत आहे आणि त्याला मारून टाकण्यासाठी येत आहे. So David runs off to the Mount of Olives आणि म्हणून आता जैतून पर्वतावरती दावीद राजा पळत जातो and he covers himself with ashes, आणि तो स्वतःला राखीने पूर्णपणे आच्छादित करतो, desperate, आतुर होऊन जातो. mourning, crying out, and Psalm 55 is what he wrote on that Mount of Olives. आणि त्याच आपण पाहतो की जैतून पर्वतावरती गेल्यानंतर तो स्वतःला अशा प्रकारे राख लावून घेत आहे, त्याला दुःख होत आहे, आक्रंदन होत आहे आणि स्तोत्र संहिता 55 तो त्याच पार्श्वभूमीमध्ये लिहित आहे. So now you understand what's going on. आता तुम्हाला समजलं का की या पार्श्वभूमी काय चालू आहे? In verse 12 it says, for it was not an enemy that reproached me. कारण वचन 12 मध्ये तो काय म्हणत आहे की ज्याने माझी निंदा केली तो काही माझा वैरी नव्हता. Because if it was an enemy, David would understand. कारण जर तो शत्रू असता तर दाविदाला लगेच समजलं असतं.
Neither was it he that hated me that magnify himself against me. आणि त्याच प्रकारे ज्यानं माझ्या विरुद्ध तोरा मिरविला तो देखील काही माझा शत्रू नव्हता. But in verse 13 he says, it was a man that was equal to me, meaning David thought this guy was his great friend. आणि वचन 13 मध्ये तो काय म्हणत आहे की ज्या माणसाबद्दल हे लिहिलेलं आहे तो तर माझ्या बरोबरीचा माणूस होता, म्हणजे खुद्द दाविदासारखाच तो समोरचा व्यक्ती होता. Meaning we ate in one plate. He knows my secrets. आणि तो जो व्यक्ती आहे त्याने माझ्या ताटामध्ये आम्ही एकत्र जेवण केलेलं आहे, माझ्या सर्व गुप्त गोष्टी त्या व्यक्तीला ठाऊक आहेत. Why would this friend betray me? मग अशा मित्राने मला का बरं धोका दिलेला आहे? And it has destroyed David's आणि world. पूर्णपणे दाविदाला यामुळे विध्वंसाला सामोरं जावं लागलं The आहे. heart of the great and mighty king is broken by a betrayal of the friend. आणि जो सर्वात सशक्त, बलवान आणि सामर्थ्यशाली असा जो दावीद राजा आहे त्याला स्वतःच्याच मित्राद्वारे फसवणुकीला सामोरं जावं लागलं आहे. This is true about you and me. आणि तुमच्या विषयी आणि माझ्या विषयी देखील हे तेवढंच खरं आहे. I don't think relationally there is anything more hurtful when someone that you love, trust and open your heart to puts a knife into it. आणि मला असं वाटत नाही की जो तुमच्या एकदम जवळचा असा मित्र आहे, ज्यावर तुम्ही फार मोठा भरोसा टाकला आहे, विश्वास टाकलेला आहे, प्रीती केलेली आहे, एका ताटात तुम्ही खाल्लेला आहे, तोच व्यक्ती येतो आणि तुमच्या छातीमध्ये खंजीर खुपसतो. It's almost like they suck the oxygen out of the room. आणि त्याच्या प्रकारे आहे की एका खोलीमधून जो ऑक्सिजन आहे, प्राणवायू आहे, तोच त्या व्यक्तीने काढून घेतलेला आहे. So David is writing of his pain, his hurt, his sorrow, his heartache. आणि म्हणून दावीद या ठिकाणामध्ये त्याच्या आक्रंदनाविषयी, दुःखाविषयी, वेदनाविषयी आणि त्याच्या रडण्याविषयी लिहित आहे. Emotions like this never arise with the loss of a casual acquaintance. आणि अशाच प्रकारचे जे आपले जवळचे मग काही ओळखीचे असे व्यक्ती असू शकतात, ज्यांची आमची तोंड ओळख असू शकते, अशा प्रकारच्या व्यक्तीकडूनच अशा गोष्टी येतील याची आपण अपेक्षा करू शकत नाही. Such wounds can only be made by someone that is very close to you. आणि कोणताही अनोळखी व्यक्ती नाही, पण असाच व्यक्ती जो आपल्या अतिशय जवळचा आहे त्याच्याकडूनच अशा प्रकारच्या धोक्याच्या गोष्टी येतात. The lesson here is the crime of someone else, betrayal, does not have to put you in your prison of bitterness. आणि म्हणून आपण पाहतो की या ठिकाणामधून आपण कोणता धडा शिकायचा आहे की ज्यावेळेस आपण आपल्या कटुत्वाच्या बंदिवासामध्ये सापडलेलो असतो, अशा व्यक्तींवर आपण सगळ्यात प्रथम लक्ष केंद्रित केलं पाहिजे की जे आपल्या जवळचे आहेत. For some of you hearing this might be hard. आणि कदाचित तुम्ही जे व्यक्ती या ठिकाणामध्ये ऐकत आहात हे ऐकण्यासाठी तुम्हाला अवघड जात असेल. Because just like David, you've been there. कारण का तर दाविदाप्रमाणेच तुमची देखील अशाच प्रकारे एका वेळेस तुम्ही त्या जागेत सापडले होता. And this kind of stuff doesn't go away. आणि अशा प्रकारच्या गोष्टी आपल्या जीवनामधून दूर निघून जाऊ शकत You नाहीत. wake up with it, you dream about it, it's a constant reminder. आणि तुम्ही त्याविषयी स्वप्न बघत असता, तुम्ही त्याविषयी विचार करत असता आणि तुम्हाला सतत याविषयी एक प्रकारचे विचार चालू असतात. Somebody that has a wife leave them or a husband leave them. आणि कोणती एक पत्नी आहे पतीला सोडून गेली, एक पती आहे तो पत्नीला सोडून गेला. Or you were treated as a child, by somebody that you loved. आणि त्याच प्रकारे तुम्ही अशा प्रकारचे मग व्यक्ती आहात की तुमच्यावर कोणीतरी प्रीती करत आहे. Or a son or daughter decides they don't care about you. आणि त्याच प्रकारे तुमचा मुलगा आहे, तुमची मुलगी आहे, ती तुमची बिलकुल काळजी पर्वा करत नाही. Or suddenly a friend of yours doesn't answer your phones or doesn't come to see you. किंवा मग अचानक तुमचा एक मित्र जो आहे तो तुमचे फोन पण घेत नाही, तुम्हाला उत्तर पण देत नाही, तुम्हाला भेटण्यासाठी पण येत नाही. You just wish they would tell you what is wrong. आणि तुमची फक्त इच्छा असते की मला तू सांग काय बरं चुकलेलं आहे. And I will repent, I will ask for forgiveness, I will do whatever it takes so that we can put this thing together, but you never hear from them. आणि मग मी अशी इच्छा बाळगतो की मी पश्चाताप करेल, मी पापांची क्षमा देखील मागेल, मी तुझ्याकडे येईल, सबमिट पण करेल, पण काय होतं सर ते शेवटी कोणत्याच गोष्टी घडताना बघत नाहीत. And so you begin to feel, man, I don't know if I can survive this. मग तुम्ही असा विचार करू लागता की आता काय होत आहे, मी जिवंत तरी राहील की नाही. You can't tell anybody how bad this hurts you. आणि मग किती वाईट रीतीने मला त्या वेदना आणि दुःख झालेलं आहे, तुम्ही कोणाला सांगू पण शकत नाहीत. But then God's word. मग पण देवाचं वचन येतं. You open up Psalm 55. ज्यावेळेस आपण स्तोत्र संहिता 55 उघडतो And David is trying to tell you, आणि दावीद तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीत आहे, not only I survived it, फक्त त्यामुळे मी जिवंत राहिलेलो आहे एवढंच नाही, I have overcome it. पण त्याच्यावर मी आता मात देखील केलेली आहे. And because of that, so can you. आणि म्हणून तुम्ही देखील त्यावरच विजय मिळू शकता. So how do we get there? मग आपण त्या ठिकाणापर्यंत कसं बरं पोहोचू शकतो? What did David do? त्या ठिकाणामध्ये दाविदाने नेमकं काय केलं? How will you respond? तुम्ही त्याप्रती कसा प्रतिसाद द्याल? See, the first 15 verses
talk about how David felt. आणि पहिली 15 वचने या ठिकाणामध्ये अशा प्रकारे लिहितात की दाविदाला नेमकं कसं वाटलं. The magnitude of stress and betrayal and all of that. जे ताणतणाव, धोका आणि सर्व प्रकारच्या फसवणुकीमधून तो गेला, त्याला कशा वेदना झाल्या. But in verses 16 to 23, it tells you how to handle this. पण आता वचन 16 ते वचन 23 मध्ये सांगण्यात आलेलं आहे की अशी परिस्थिती नेमकी कशा प्रकारे हाताळायची. So when your world falls apart and there is stress and there is betrayal, there are 4 things David does. आणि म्हणून आपण पाहतो की अशा प्रकारची परिस्थिती, दुःख, वेदना, धोका आपल्यावर ज्यावेळेस येतो, दावीद आपल्याला 4 महत्त्वाच्या गोष्टी शिकवितो. And we can learn from this. आणि आपण देखील त्या गोष्टी आपल्या जीवनात शिकू शकतो. In verse 1, David is frustrated because no one gives him any answer. आणि आपण पाहतो की वचन 1 मध्येच पहिला मुद्दा तो मांडत आहे की मला आता कोणीही उत्तर देत नाहीये. And we also feel that way. Nobody is answering us. आणि आपल्याला देखील असंच वाटतं की आता माझ्या प्रार्थनेचं मला उत्तरच मिळत नाही, कोणी माझ्याकडे बघतच नाहीये. And David then isolate like we do. आणि त्याच प्रकारे तुमच्यासारखं देखील दावीद जो आहे तो आता एकाकी पडलेला आहे. In verse 6 through 8, he runs away. आणि वचन 6 ते 8 मध्ये आपण पाहतो की तो आता पळून जात आहे. And then in verse 9 and verse 15, he's thinking, I am going to get you. आणि वचन 9 आणि वचन 15 मध्ये आता तो या ठिकाणामध्ये सांगत आहे की मी आता तुझा बदला घेऊन ठेवणार आहे. I am not going to let you win this one. मी तुला आता हे युद्ध जिंकू देणार नाहीचे. You were my friend, but I'm going to kill you now. आता तू एकेकाळी माझा मित्र होतास, पण मी आता तुला मारून टाकणार आहे. At least murder it in his heart. आणि तसं पाहिलं तर जे आता खुनी आहे ते एक होणं मला परवडू शकतं. What did he ask God to do? आणि मग तो देवाकडे आता काय बरं मागणी करत आहे. When you read those verses, we don't need to super spiritualize things. आणि या ठिकाणामध्ये जर आपण वचनं वाचली तर आपण अतिशय स्वतःला अनैसर्गिक, अतिविश्वासणारे होण्याची गरज नाही. He is asking God to destroy these people. तो देवाकडे प्रार्थना करत आहे की देवा अशा लोकांना तू आता नाश करून टाक. And then number 4, humiliation. आणि आपण पाहतो की आता चौथा मुद्दा तो म्हणजे जो त्याला त्रास सहन करावा लागला आहे. Any kind of humility David had has been taken away. आणि कोणत्याही प्रकारचं मग अशा प्रकारचं मग जे दुःख आहे, वेदना आहे, ते त्याच्यापासून काढून घेतलेलं आहे. And verses 13 and 14, David says, how could I have been so blind and such a fool? वचन 13 आणि 14 मध्ये दावीद काय म्हणतो, अशा प्रकारचा इतका आंधळा आणि इतका मूर्ख व्यक्ती मी कसा काय बनू शकतो. So there are 3 things I want to talk to you about in the time we have left. आणि आता जी आता वेळ आपल्याकडे राहिलेली आहे त्यावर मी आता 3 मुद्दे तुमच्याशी बोलणार आहे. First, पहिला मुद्दा, tell your hurt to God. आणि तुमच्या ज्या वेदना तुम्हाला झालेल्या आहेत त्या देवाला सांगा. Secondly, दुसरा मुद्दा, tune your heart to God. आणि तुमचं जे अंतःकरण आहे ते देवाबरोबर एकरूप करा. And the third thing, आणि तिसरी गोष्ट, trust your healing to God. आणि तुमचं जे आरोग्य आहे त्यासाठी देवावर भरोसा ठेवा. And so let's go quickly through this thing. आणि आपण या 3 मुद्द्यांपासून लवकरात लवकर वर्णन पाहूयात. You're devastated. आणि तुम्ही आता पूर्णपणे खाली पडलेले आहात. You're sitting here and you feel like you're in pieces. आणि तुम्ही या ठिकाणामध्ये बसलेला आहात, पण तुम्हाला आतून ठाऊक आहे की आता माझे तुकडे तुकडे झालेले आहेत. You're overwhelmed by life. आणि आता जीवनामधून तुम्हाला अतिशय भारदस्तपणा आलेला आहे. You cannot concentrate on anything important. कोणत्याही महत्त्वाच्या गोष्टीवरती मी लक्ष केंद्रित करू शकत नाही. You are in pain, you are in hurt, and you're victimized. आणि आता तुम्हाला अशा प्रकारे पीडित बनवलेलं आहे, तुम्हाला धोका प्राप्त झालेला आहे. Listen, ऐका, he says, I would flee far away, in verses 7 and 8. आणि वचन 7 आणि वचन 8 मध्ये तो काय म्हणत आहे की मी आता फार दूरवर निघून गेलेलो आहे. This is so personal. आणि हे किती वैयक्तिक आहे. David is saying, I'll give up my throne, आणि आता दावीद राजा काय म्हणत आहे की आता मी माझं सिंहासन देऊन टाकतो. my gold, my silver, my luxury, my political power. If I can just take this pain and hurt and put it away, if somebody would take it away, I'll give all of this away. आणि जरी कोणी माझं जे दुःख आहे, माझ्या वेदना आणि माझा त्रास जर कोणी घेतलं, माझ्या जीवनामधून काढून टाकलं, तर मी माझं सिंहासन, सोनं, रूप आणि माझं पद, प्रतिष्ठा मी देऊन टाकेन. I don't know if you've ever been in that place in life. आणि मला ठाऊक नाही आपल्या जीवनामध्ये तुम्ही कधी याला सामोरे गेलेला आहात का. All the lights are flashing. आणि सर्व जे विजा आहे ते तुमच्या आजूबाजूने कडाडत आहेत. There's warning of great danger. आणि मोठ्या धोका येणार अशी मला चेतावणी पण मिळत आहे. Somebody close to you has betrayed you. कोणीतरी तुमच्या जवळच्याने तुम्हाला फसविलेलं आहे. Your heart is crushing. आणि तुमचं जे अंतःकरण आहे ते पूर्णपणे आता दाबलं जात And the आहे. pain is unbearable. आणि जे तुम्हाला वेदना होत आहेत त्या तुम्ही सहन करू शकत नाहीत. This is the same guy that took the lion and tore his mouth. आणि आपण पाहतो की आज दावीद हा तोच व्यक्ती आहे ज्याने सिंहाला पाहिलं, त्याने सिंहाचा जबडा घेतला आणि तो पूर्णपणे फाडून टाकला. And look his situation. आणि आता त्याची परिस्थिती बघा.
his condition. त्याची स्थिती बघा. And so he vents. आणि आपण पाहतो की तो आता स्वतः मार्ग तयार करत आहे. He empties all things he has been feeling. आणि ज्या सर्व त्याला गोष्टींच्या भावना होत्या त्या सर्व त्याला आता तो वाट करून देत He आहे. puts his feeling out. तो त्याच्या भावना आता आपल्या समोर मांडत आहे. And that's telling your hurt to God. आणि आपण पाहतो की हीच ती वेळ आहे की आपण आपल्या वेदना देवाला सांगत आहोत. You and I need to learn to tell our hurt to God. आणि तुम्ही आणि मी हे शिकलं पाहिजे की आपल्या वेदना आणि दुःख आपण परमेश्वर देवाला सांगू. People say, well, God already knows. आणि लोक काय म्हणतात की देवाला अगोदर सर्व ठाऊक आहे. That's not the point. God wants you to learn to tell it to him. आणि तो महत्वाचा मुद्दा नाही, पण देवाची इच्छा आहे की तुम्ही आपल्या वेदना दुःख त्याला सांगाव्यात. David puts his feeling out. आणि दावीद जो आहे तो आता आपली सर्व ज्या वेदना बाहेर काढतो. Because when you don't tell your hurt to God, कारण का तर ज्यावेळेस तुम्ही आपल्या वेदना आणि दुःख देवाला सांगत नाही you become bitter. तर तुम्ही आणखीन आणि आणखीन कटुत्वाने भरून जाता. You have poison inside of तुमच्या you. आतमध्ये आता विष जास्तीत जास्त भरण्यास सुरुवात होते. And there is a direct consequence. आणि ते आपण पाहतो की प्रत्यक्षपणे त्याच्या दुष्परिणामांना तुम्हाला सामोरं जावं लागतं. Every time someone hurts you, every time you're going through pain, you hold it in, you are dwelling over it, you're thinking about it, you are processing it, and you dwell it, and it causes bitterness. आणि ज्या कोणत्या वेळेस तुम्हाला कोणत्या तरी व्यक्तीकडून अशा प्रकारचा धोका प्राप्त होतो, फसवणूक प्राप्त होते, वेदना प्राप्त होतात, तुम्ही त्या गोष्टींचा सारखा विचार करता, विचार करून त्या तुमच्या अंतःकरणामध्ये साठल्या जातात आणि तुम्ही पूर्णपणे विषाने भरून जाता. You know, every Thursday night on the radio in front of the whole world, people are telling me their closest secrets of their heart. आणि प्रत्येक गुरुवारी आम्ही ज्यावेळेस रात्री 9 वाजता 2 तास बसलेलो असतो, जगामधून जे सर्व लोक आम्हाला फोन करत असतात त्यांच्या अंतःकरणामधल्या अतिशय खाजगी गोपनीय गोष्टी ते आम्हाला सांगत असतात. Because they have nobody to tell their hurt to. कारण का तर त्यांच्या वेदना सांगण्यासाठी त्यांना दुसरा कोणी माणूस उपलब्धच नाहीये. Because they have nobody they can trust. कारण का तर कोणीतरी मी सांगितलेल्या गोष्टींवर भरोसा ठेवावा असे त्यांच्याकडे कोणी व्यक्तीच नाहीये. You can trust God. पण तुम्ही देवावर भरोसा ठेवू शकता. You can trust your God just like David did. ज्या प्रकारे दाविदाने भरोसा ठेवला तुम्ही देखील देवावर भरोसा ठेवू शकता. He shared his pain with God. देवाबरोबर त्याने आपलं दुःख आणि वेदना सांगितल्या. Don't harbor hurts. आणि तुम्ही अशा प्रकारच्या ज्या सर्व वेदना आहेत त्या अशाच अंतःकरणामध्ये घेऊन ठेवू नका. Don't harbor unforgiveness. आणि त्याच प्रकारचे पाप क्षमा न करण्याचा स्वभाव असाच आपल्या अंतःकरणामध्ये ठेवू नका. The good news is पण उत्तम वार्ता ही आहे. you can always go to God with any trouble, pain, and heartache. आणि कोणत्याही प्रकारचं अंतःकरणामधलं असलेले दुःख, वेदना आणि त्रास, ताणतणाव घेऊन तुम्ही देवाकडे जाऊ शकता. You know why? तुम्हाला माहिती आहे का? He's always available. तो नेहमीच उपलब्ध असतो. He always answers your phone. तो नेहमीच ज्यावेळेस तुम्ही पडलेला असता तो तुम्हाला पाहत असतो. He completely understands what you're going through. तुम्ही ज्या परिस्थितीमधून जातात त्याला ती परिस्थिती पूर्णपणे ठाऊक असते. You'll never go to God and He will say, I have no idea what you're talking about. आणि असं कधी होणार नाही की तुम्ही देवाकडे जाता, आपली वेदना त्याला सांगता आणि देव म्हणतो तू काय बोलत आहेस मला काही कळत नाहीये. He can be trusted. आणि आपण त्याच्यावर भरोसा ठेवू शकतो. He won't gossip about you. आणि तो तुमच्याविषयी कधीही निंदा करणार नाही. He can help. तो मदत करू शकेल. You don't have to pay him. तुम्हाला त्याला काही पैका देण्याची गरज नाही. He will listen तो ऐकेल. as long as you want to talk. आणि जितकं तुम्हाला जास्त बोलायचं आहे, जितका वेळ बोलायचा आहे, You have no limits with God. देवाबरोबर तुम्हाला कोणतीही मर्यादा नाही. You're never going to bore him or bother him. आणि तुम्ही त्याला कधीही चिंता आणि काळजीमध्ये पाडणार नाही. His shoulders are big enough to carry your hurt. पण का तर तो तुमच्या जे वेदना आणि दुःख आहे तो आता कसा वाहण्यास सुरुवात करेल हे दाखवेल. His ears are big enough to listen to your pain. आणि तुमच्या वेदना आणि दुःख ऐकण्यासाठी त्याचे कान तितके सक्षम आहेत. His hands are comforting you and handle your hurt. आणि त्याच प्रकारे तुमच्या वेदना आणि दुःख हाताळण्यासाठी त्याचे हात देखील तेवढेच सक्षम आहेत. So saints, म्हणून संतगणांनो, tell your hurt to God. तुमच्या ज्या वेदना आहेत त्या तुम्ही देवाला सांगा. Secondly, दुसरी गोष्ट, tune your heart to God. तुमचं जे अंतःकरण आहे ते देवाप्रती एकरूप करा. When someone hurts you, deceives you, कोणीतरी तुम्हाला दुःख आणि वेदना देतं, तुम्हाला फसवतं lies you and stabs you, आणि तुम्हाला त्याशी खोटं बोलतं, खोटेपणाने वर्णन करतं आणि खंजीर खूप असतं, realize your heart is like a tuning fork. आणि तुम्ही आता कल्पना करा की तुमचं जे अंतःकरण आहे ते एक प्रकारे त्याला आपण एकरूप करण्यासारखं आहे. When you pick up a guitar आपण ज्यावेळेस एखादं गिटार घेतो and you play a chord, आणि ज्यावेळेस तुम्ही एखादा कॉर्ड वाजवता you immediately realize that this thing is out of tune. आणि त्यावेळेस तुम्हाला लगेचच समजतं की हे काही सुरामध्ये वाजत नाहीये. So most people these days, they will pull out the app, put it on their leg, and they would tune their guitar. आणि मग आता गिटार चांगलं सुरामध्ये वाजण्यासाठी मोबाईलमध्ये एखादं ऍप असेल त्या ऍपचा ते वापर करतात. See, you will either allow your heart to be tuned
एकतर तुम्ही परवानगी द्याल, आपलं जे अंतकरण आहे ते योग्य सुरामध्ये लागेल, or you will tune your heart to the person that hurts you. किंवा तुम्ही आपलं अंतकरण अशा व्यक्तीबरोबर एकरूप कराल ज्या व्यक्तीने तुम्हाला वेदना दिलेल्या आहेत. Their betrayal will become your bitterness. आणि आता त्यांनी जे फसवणूक केलेली आहे ते तुमचं कटुत्व होऊन जाईल. Or you make a decision and not allow your heart to be tuned to their hurt. आणि त्याच प्रकारे तुम्ही अशा प्रकारे देखील निर्णय घ्याल की होय, त्यांनी जे आता मला वेदना, त्रास, फसवणूक दिलेली आहे त्याच्याप्रती मी माझं अंतकरण एकरूप होऊ देणार नाही. Isn't it crazy that we allow the one that hurt us to control our heart? आणि खरोखरचे पाहणं आता कसं अद्भुत असणार नाही का, की आता आपण त्यालाच आपल्या हृदयाचं नियंत्रण घ्यायला लावत आहोत ज्याने आपल्याला वेदना दिलेल्या आहेत. You are going to allow the God that loves you to tune your heart. पण आता तुम्ही परमेश्वर देवाला परवानगी देत आहात की परमेश्वरा, तुझ्याकडे आता माझं अंतकरण हे एकरूप होऊ दे, सुरामध्ये लागू दे. Look what David says in verses 16 through 19. वचन 16 ते वचन 19 मध्ये दावीद राजा काय म्हणतो? मी तर देवाचा धावा करीन आणि परमेश्वर मला तारील. संध्याकाळी, सकाळी व दुपारी मी काकुळतीने आपले गाराणे करीन आणि तो माझी वाणी ऐकेल. माझ्यावर हल्ला करणाऱ्यांपासून त्याने माझा जीव सोडविला आणि सुरक्षित ठेविला आहे. माझ्याशी कलह करणारे तर पुष्कळ होते. देव ऐकेल व त्यांचे पारिपत्य करील. तोच अनादिकालापासून राजासना रूढ आहे, कारण त्याची वृत्ती पालटत नाही आणि ते देवाला भीत नाहीत. See, when David decided to tune his heart to God, ज्यावेळेस दाविदाने आता असं ठरवलं की माझं अंतकरण मी देवाबरोबर एकरूप करणार, he quickly realized my Savior loves me. He is my listener, my rescuer, my ruler. आणि त्याला लगेच हे समजलं की मला सोडविणारा जो आहे तो माझ्यावर प्रीती करणारा आहे, मला जो सोडविणारा आहे तो माझा मुक्त करणारा आहे आणि त्याच प्रकारे तो माझा मुक्तीदाता आहे. And because he's my Savior, he will save me from all this hurt and pain. आणि तो माझा तारणारा आहे म्हणून मला तो सर्व दुःख आणि वेदनांपासून मुक्त करेन. If God is a ruler, then he can take anything bad that someone does towards you in some way, shape or form and turn it into good. आणि म्हणून आता माझा देव जर अधिकारता आणि राज्य करणारा आहे, तर कोणती जी वाईट गोष्ट माझ्यावर आलेली आहे, परमेश्वर ती वाईट गोष्ट घेईल आणि ती वाईट गोष्ट चांगल्यामध्ये बदलण्याची तो सक्षमता ठेवतो. David says, I cried out to God 24/7, morning, afternoon and evening. दावीद राजा काय म्हणत आहे की मी 24 तास सकाळी, दुपारी, संध्याकाळी देवाकडे गाराणे केले, मी रडलो. When someone hurts you, ज्यावेळेस तुम्हाला कोणी वेदना देतं, you can spend your time thinking about it, killing that person, destroying that person, or the situation, or you can pursue the God that loves you and will take care of you. आणि तुम्ही दोन गोष्टी यावेळेस करत असता. सगळ्यात प्रथम गोष्ट तुम्ही एकतर ही कराल, तुम्ही त्या व्यक्तीविषयी विचार कराल, त्याला मी कसं मारून टाकण्याचा विचार कराल, त्या परिस्थितीचा विचार कराल, किंवा दुसरी गोष्ट तुम्ही ही कराल की आपलं सर्व लक्ष तुम्ही देवाकडे केंद्रित कराल. The way you waste your life is dwell on the person that hurt you. आणि मग आता ज्या प्रकारे तुम्ही आपल्या जीवनामधला सर्व जो वेळ असेल, ऊर्जा असेल, खर्च करत असाल, वाया घालवत असाल, त्या प्रकारे तुम्ही त्या व्यक्तीला प्रतिसाद देत असता. If you want to be productive, जर तुम्हाला चांगल्या प्रकारे अशा प्रकारे उत्पादन करणारं चांगलं उपयोगी पात्र व्हायचं आहे, then choose to pursue God that can take care of you. मग तुम्ही परमेश्वर देवाच्याच मागी लागा, जो तुमची काळजी घेऊ शकतो, जो तुमची पर्वा करतो. See, when you are tuned to God, ज्यावेळेस तुम्ही देवाबरोबर एकरूप झालेला असता, you can forgive like God. मग तुम्ही देवासारखंच पाप क्षमा करू शकता. Unforgiveness is the biggest wall between you and God, not those people. Those people are gone. ते लोक तर आता गेलेले आहेत, पण पाप क्षमा न करणे हा माझा स्वभाव, माझं चारित्र्य जे आहे ते तुमच्यामध्ये आणि देवामध्ये एक मोठी भिंत आहे. You see, unforgiveness is like drinking poison and hoping he dies. आणि पाप क्षमा न करणे हा जो स्वभाव आहे तो आपल्याला काय करत असतो की आता स्वतः ते विष पिणे आणि अशी अपेक्षा ठेवणे की माझा समोरचा शत्रू जो आहे तो मरून जाईल. So tell your heart to God, म्हणून आता तुम्ही ज्या आपल्या वेदना त्या देवाला सांगा, tune your heart to God, त्याच प्रकारे आपले अंतकरण देवाशी एकरूप करा. and lastly, trust your healing to God. आणि तिसरी आणि महत्वाची आणि शेवटची गोष्ट, आपल्या आरोग्यासाठी देवावर भरोसा ठेवा. You have to follow this process. तुम्हाला ही जी प्रक्रिया आहे तीच तुम्हाला पाळायची आहे. When you've been hurt, ज्यावेळेस तुम्हाला दुःख होतं, you'll notice that what David does here is totally opposite of what maybe you and I would do in a given situation. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण ज्या प्रकारे वागू, ज्या प्रकारे विचार करू, आपल्याला ठाऊक आहे की दाविदाने बरोबर याच्या विरुद्धच केलेलं आहे. When somebody hurts you, you start thinking about how you're going to hurt that person back, and you try to make plans about it. आणि ज्या कोणत्या वेळेस एखाद्या व्यक्तीने तुम्हाला दुःख दिलेलं असतं, वेदना दिलेल्या असतात, तुम्ही प्रत्येक वेळेस विचार करू लागता की आता कोणती ती वेळ येईल, मी देखील या व्यक्तीचा बदला घेईल आणि मी देखील या व्यक्तीला वेदना आणि दुःख पोहोचवेल. Look at verse 9.
वचन 9 आपण पाहतो. हे प्रभू, त्यांचा विध्वंस कर, त्यांच्या भाषेचा गोंधळ कर, कारण मी नगरात जुलूम व कलह पाहिले आहेत. That's a person that's obsessed with the hurt and the pain. आणि हाच तो व्यक्ती आहे जो पूर्णपणे दुःखाने भरलेला आहे आणि त्याच प्रकारे वेदनेने भरलेला आहे आणि सुडाची भावना त्याच्यामध्ये आहे. That's a person that is lost. हाच तो व्यक्ती आहे जो हरवून गेलेला आहे. And you see, we cannot be like that. आणि आपण अशा प्रकारचे व्यक्ती होऊ शकत नाही. Listen to what David says about his friend पण आता दावीद त्याच्या मित्राविषयी काय बरं बोलत आहे ते आपण पाहतो. in verse 20 and 21. वचन 20 आणि वचन 21. त्याच्याशी जे सलोख्याने होते त्यांच्यावर त्याने आपला हात उगारिला, त्याने आपला करार मोडिला. त्याच्या तोंडचे शब्द लोण्यासारखे मृदू होते, पण त्याचे हृदय युद्धप्रिय होते. त्याचे शब्द तेलापेक्षा बुळबुळीत पण नागव्या तलवारीसारखे होते. You see, all of a sudden, as David trusted God for his healing, आणि आपण पाहतो की ज्या क्षणाला दाविदाने आपल्या आरोग्यासाठी देवावर भरोसा ठेवला, it's almost like God pulls the curtain back and says, okay, now look at this. आणि मग असं ते आहे की देवाने लगेच तो मागचा पडदा आहे तो आता बाजूला सारलेला आहे आणि देव म्हणत आहे की आता मागे बघ. And he begins to see his friend for who really is. आणि मग आता तो पाहू लागतो की आता माझे मित्र नेमके आता कसे बरं होते. That friend, तो मित्र, now David can see he was always a liar, always a stabber, always somebody he shouldn't have trusted. आणि दाविदा त्याला समजलेला आहे की तो जो व्यक्ती आहे तो नेहमीच असा व्यक्ती होता की जो नेहमी खोटारडा होता, धोका देणारा होता आणि त्याच प्रकारे पाठीत खंजीर खुपसणारा होता. त्याच्यावर कधीही मी विश्वास करू शकलो नसतो. See, if you sit with people who are negative and critical, eventually you will become negative and critical. तुम्ही जर अशाच व्यक्तींमध्ये सहभागिता घेतली, त्यांच्याबरोबर चालला बसला उठला, जे नकारार्थी आहेत आणि अतिशय किचकट आहेत, तुम्ही देखील काही वेळाने असेच नकारार्थी आणि किचकट होऊन जाल. A true friend will praise you. एक खरा मित्र तुमची स्तुती करेल He won't flatter you. आणि तो तुमच्या मुखावर तुमची स्तुती करणार नाही. What's the difference? काय बरं फरक आहे. Flattery is something you say in front of that person, but you really don't mean it. आणि तुम्ही त्या व्यक्तीच्या समोर त्याच्या तोंडावर त्याची स्तुती करता, पण खरं पाहिलं तर तुमच्या अंतःकरणामध्ये स्तुती करण्याची वृत्ती नाही. Praise is something you say behind someone's back. पण स्तुती अशी आहे की तुम्ही त्या व्यक्तीच्या मागे जाऊन त्याच्याविषयी चांगलं बोलता. And so now finally David begins to understand. आणि आता सरते शेवटी दाविदाला या गोष्टी समजू लागतात. That's the way you and I need to आणि understand. त्याच प्रकारे तुम्हाला आणि मला पण ही गोष्ट समजून घ्यायची आहे. And he realizes it's not worth to be bitter. आणि म्हणून त्याला ते समजतं माझ्या मनामध्ये कटुत्व ठेवणं हे माझ्यासाठी चांगलं नाही. Finally, he leaves that person behind. सरते शेवटी मग काय होतं, तो त्या व्यक्तीला आता मागे ठेवतो. Listen, when you can't leave your past to God, आणि तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही तुमचा भूतकाळ ज्यावेळेस देवावर ठेवत नाहीत, very critical, just a few minutes. फक्त काही मिनिटे तुम्ही आता मला द्या. If you cannot leave your past to God, जर तुम्ही तुमचा भूतकाळ देवावर सोडून देत नाहीत, you cannot enjoy the present, मग तुम्ही वर्तमान काळामध्ये देखील हर्ष करू शकत नाही and you cannot focus on the future. आणि तुम्ही भविष्य काळावरती लक्ष केंद्रित करू शकत नाही. You have been destroyed. तुमचा आतापर्यंत विनाश होत आलेला आहे. And you're allowing it every day to just be destroyed. रोज आणि रोज अशा प्रकारचं कटुत्व आपल्या अंतःकरणावर घेऊन या विनाशाला तुम्ही कारणीभूत झालेला आहात. Leave your past to God तुमचा जो भूतकाळ आहे तो आता देवावर टाकून द्या, so you can enjoy the present जेणेकरून वर्तमान काळामध्ये तुम्हाला आनंद घेता येईल and focus on your future. आणि भविष्य काळावर तुमचं आपलं लक्ष केंद्रित करता If येईल. you don't let go of your bitterness and hatred, जर आपल्या अंतःकरणामध्ये साठलेला द्वेषपणाची भावना आणि कटुत्व तुम्ही जर टाकून देणार नाही, it will forever put you in a jail. मग सदा सर्व काळासाठी तो तुम्हाला बंदिवासामध्येच टाकेल. You are in your own prison of bitterness. आणि आपण पाहतो की तुम्ही स्वतःच्याच बंदिवासामध्ये आहात, असा बंदिवास जो पूर्णपणे कटुत्वाने भरला आहे. Not made by the person who betrayed you or hurt you. ज्या व्यक्तीने तुम्हाला त्रास, दुःख, वेदना दिलेल्या आहे त्याच्यामुळे नाही, You made it पण तुम्ही तो स्वतः करून घेतला आहे, by not letting it go. ते सोडून न दिल्यामुळे. You are right. I don't know what you have gone through आणि आता तुम्ही या क्षणाला कोणत्या परिस्थितीमधून जात आहात मला ठाऊक नाही, and how it has hurt you. आणि त्यामुळे तुम्हाला कसं बरं दुःख झालेलं आहे. But if you do what David did, पण जे दाविदाने केलं, जर ते तुम्ही केलं, you will overcome that mountain. मग खात्रीपूर्वक त्या पर्वतावर, त्या डोंगरावर तुम्ही विजय प्राप्त कराल. Look at verse 23. वचन 23 मध्ये आपण पाहतो, It's a key. आता ती एक चावी आहे. हे देवा, तू त्यांना गर्तेच्या तोंडात लोटून देशील. खुनी व कपटी मनुष्य अर्धे आयुष्यही जगणार नाहीत. मी तर तुझ्यावर भाव ठेवीन. As for me, I will trust in you.
आणि माझ्यासाठी तर मी तुझ्यावरच भरोसा ठेवेन. So you can trust your God to listen to your hurt. आणि म्हणून तुम्ही आपल्या देवावर भरोसा यासाठी ठेवला पाहिजे कारण तो तुमच्या वेदना ऐकून घेतो And to heal that hurt आणि त्याच प्रकारे त्या सर्व वेदनांना आरोग्य देतो that you cannot do it on your own. की त्याला आरोग्य तुम्ही स्वतःहून देऊ शकत नाही. When you say to God, here's my hurt, ज्यावेळेस तुम्ही देवाला सांगता देवा बघ या ठिकाणामध्ये मला अशी वेदना झालेली आहे, here's who betrayed me, या ठिकाणामध्ये या व्यक्तीने मला फसविलेलं आहे, God says, I will heal you of your hurt and I will deal with the people that hurt you. मग देव काय म्हणत आहे की तुझ्या वेदना तुझं दुःख मी त्यांना मलमपट्टी करेल, त्यांना आरोग्य देईन आणि त्याच प्रकारे ज्या व्यक्तीने तुला दुःख दिलेलं आहे मी त्यांना हाताळेल. If you did those three things, जर तुम्ही या 3 गोष्टी केल्या then you're tying your hope to God. मग आता ही वेळ आहे की तुम्ही देवावर भरोसा ठेवला पाहिजे. This is how David ends. आणि अशा प्रकारे आपण पाहतो की दावीद याचा शेवट करतो. We all are going to go through, are going through, or will go through things like this. आणि अशा प्रकारच्या गोष्टींमधून आपण जात असू किंवा आपण पुढे देखील अशा गोष्टींमधून जाऊ. But look at what David does. पण दावीद काय करतो ते आपण पाहूया. Because a relationship is over does not mean your life is over. नातेसंबंध संपलेले आहेत याचा अर्थ असा होत नाही की माझं जीवन पण आता संपलेलं आहे. Some of us need to cut the cord to those things. आणि मग आता काही व्यक्ती जे आहेत त्यांना आता कुठेतरी त्या ठिकाणामध्ये एक शेवटचा बिंदू घ्यावाच लागतो. But look at verse 22, what David says. पण 22 मध्ये दावीद काय म्हणतो ते आपण पाहूयात. तू आपला भार परमेश्वरावर टाक म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल. नीतिमानाला तो कधीही ढळू देणार नाही. Cast your cares and don't be shaken. आणि तू आपला भार परमेश्वरावर टाक आणि तो तुला कधी हलू देणार नाही. The best of people will fail you. आणि आपण पाहतो की जे सर्वात उत्तमातले उत्तम तुमचे मित्र असतील ते तुम्हाला अपयशी करतील. David is saying, no matter what somebody has done, पण दावीद राजा काय म्हणतो, जरी कोणी मला काही जरी केलं असेल, cast your cares on God. मी आपला भार परमेश्वरावरच टाकेन. Not only can he stand up, but he can stay up and he won't be shaken. आणि तो यासाठी म्हणत आहे की जर मी आपला भरोसा परमेश्वरावर टाकला तर तो मला पाठिंबा देणार, तो मला हलू देणार नाही. Listen, these three things may not be the answer to every situation in life. आणि तुम्ही लक्षात ठेवा की जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला हे 3 मुद्दे कदाचित तेवढे पुरेसे असणार But नाहीत. these are principles of biblical truth. पण पवित्र शास्त्रामध्ये सांगण्यात आलेले जे सत्य आहे त्याच्या मागे लपलेले हे तत्व आहेत And they will never fail. आणि ते कधीही अपयशी ठरणार And नाहीत. the prayer today for us, पण आपल्यासाठी आज हीच प्रार्थना आहे that God will drain the hurt की परमेश्वर देव जो आहे तो आपलं अंतःकरण अशा प्रकारे सर्व मोकळ करून टाकेल and fill it with healing. आणि तो आपल्याला आरोग्याने भरून टाकेल. And so, आणि म्हणून would you please stand? तुम्ही सर्वजण कृपा करून उठून उभे राहा. And I know it's getting late, मला ठाऊक आहे की आपल्याला उशीर होत आहे, but it was an important message पण हा अतिशय महत्वाचा संदेश होता so that we can walk away from those things in life की जेणेकरून आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टी चाललेल्या आहेत आपण त्या गोष्टींपासून आता दूर निघून जाऊ and leave that hurt and that pain and where we have tuned our hearts to before God. आणि जे वेदना आणि त्याच प्रकारे जे दुःख आपल्याला झालेलं आहे ते आपण आता देवावर सोपवून देऊ आणि त्याच प्रकारे आपण फक्त देवावरच भरोसा ठेवू, त्याच्यावरच आपला भार आपण सोपवून देऊ. And I want the pastors to come forward. आणि जे पाळक वर्ग आहेत मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही कृपा करून पुढे येऊन थांबा. And if you could stand in the front, and I invite you to come and pray. If you are in situations like this, or you have those hurts and pains in you. आणि मी तुम्हा सर्व मंडळीला विनंती करतो, जर आपल्या अंतःकरणामध्ये अशा प्रकारच्या वेदना तुम्हाला कोणी फसवलेलं असेल, दुःख असेल, तर तुम्ही कृपा करून पुढे या. पाळक वर्ग या ठिकाणामध्ये आहेत ते तुमच्यासाठी प्रार्थना करतील. If they will just stand there, and as you come, they would pray with you, and I would pray with you. आणि ज्यावेळेस पाळक वर्ग या ठिकाणामध्ये उभा आहे, मी देखील या ठिकाणामध्ये आहे, तुम्ही पुढे येऊ शकता, आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू. And then as we pray, they can prepare for communion. मग आपण प्रार्थना करू आणि मग आपण प्रभू भोजनासाठी तयारी करू. You come. तुम्ही पुढे येऊ शकता. जैसा हमने सुना कि हमें अलग अलग तरह से दुख होता है, इस वक्त हम देखते हैं कि दाऊद को अपने करीबी दोस्त ने उसका विश्वासघात किया था और वो परेशान था, वो दुख में था. हमें अलग अलग बातों से हम निराश हो गए रहेंगे, हम दुखी रहेंगे,
लेकिन परमेश्वर कहता है कि मेरे पास देखो, मेरे चेहरे के पास देखो और मुझ पर भरोसा करो। यीशु मसीह कहता है कि चिंता मत करो, लेकिन मुझ पर विश्वास करो। इस दुनिया में बहुत सारे क्लेश रहेंगे, लेकिन मुझ में तुम शांति पाओगे। चिंता न कर, वो तेरे साथ है। चिंता न कर, वो तेरे साथ है। आंधियाँ तुझे डरा ना सकेंगी, लहरें तुझे डुबा ना सकेंगी। आंधियाँ तुझे डरा ना सकेंगी, लहरें तुझे डुबा ना सकेंगी। क्योंकि तेरा परमेश्वर तेरे साथ है। चिंता न कर, वो तेरे साथ है। चिंता न कर, वो तेरे साथ है। जीवन की राहों में हालात यूं होंगे, सूझेगा ना कुछ भी जब द्वार बंद होंगे। जीवन की राहों में हालात यूं होंगे, सूझेगा ना कुछ भी जब द्वार बंद होंगे। फिर भी भरोसा मेरा यीशु पे रखना, मतलब कि इस दुनिया में यीशु है अपना। चिंता न कर, वो तेरे साथ है। चिंता न कर, वो तेरे साथ है। कोई नहीं है किसी का यहाँ पर, बस एक यीशु है सच्चा यहाँ पर। कोई नहीं है किसी का यहाँ पर, बस एक यीशु है सच्चा यहाँ पर। तेरी उंगली को पकड़ के तुझको चलाएगा, गिरने न देगा तुझको, बाहों में उठाएगा। चिंता न कर, वो तेरे साथ है। चिंता न कर, वो तेरे साथ है। आंधियाँ तुझे डरा ना सकेंगी, लहरें तुझे डुबा ना सकेंगी। आंधियाँ तुझे डरा ना सकेंगी, लहरें तुझे डुबा ना सकेंगी। क्योंकि तेरा परमेश्वर तेरे साथ है। चिंता न कर, वो तेरे साथ है। चिंता न कर, वो तेरे
चिंता न कर, वो तेरे साथ है, चिंता न कर, वो तेरे साथ है।